नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पावसाळा सुरू झाला म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या मिळतात. तर आज आपण फळभाजी, कंटोला किंवा करुटले ह्या रानभाजीचे 2 वेगवेगळे प्रकार बनवायचे आहेत. त्यासाठी आपण इथे करुटले घेतलेले आहेत. त्यामधले जे खराब झालेले आहेत ते बाजूला काढायचे आणि जे चांगले आहेत त्यातील आपण जे लहान आहेत त्यांना आपण अख्खे वापरणार आहोत आणि मीडियम आहेत त्यांना आपण कापणार आहोत. तरी करुटल्याची भाजी आपल्याला चणा डाळ घालून बनवायची आहे. आता हे करुटले आधी धुवून घेतलेले आहेत. नंतर त्याला कापून घ्यायचं. आपल्या आवडीनुसार आपण कुठल्याही आकाराने कापू शकतो. आता जे कडक बी आहेत ते आपण काढून टाकलेले आहेत. आधी धुतलेले आहेत. आता नाही धुतले तरी चालतील. आता एक वाटी आपण चणा डाळ भिजत घातली होती, तिला मीठ आणि हळद घालून अर्धवट शिजवून घेतलेली आहे. आणि एक मोठा कांदा बारीक कापून घ्यायचा. आता इथे कढईमध्ये तेल तापवलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हा कापून घेतलेला कांदा घालायचा. तसेच आपण जिरे, लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेतलेला आहे ते सुद्धा घालायचं. परतून घ्यायचं. नंतर आपल्या गरजेनुसार लाल मिरची पावडर, हळद हे घालून 1 मिनिट छान होऊ द्यायचं. आणि नंतर त्यामध्ये आपण कापून घेतलेले करुटले घालायचे. करुटले घातल्यानंतर मिक्स करायचं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. नंतर ते शिजायसाठी आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे. यामध्ये पाणी घातल्यानंतर त्याला वाफ येईल. आता यावरच आपण शिजवलेली चणा डाळ घालायची. चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे. आता खलबत्त्यामध्ये आपण लसूण, जिरे, कोथिंबीर कुटून घेतली होती त्यामध्ये पाणी घालायचं आणि अर्धा कप पाणी यामध्ये घालून चांगलं शिजू द्यायचं. आता यावरती आपल्याला घालायची आहे चणा डाळ. चणा डाळ आपली अर्धवट शिजलेली आहे. ती आता जास्त शिजवायची गरज नाही. त्यामुळे यावरच आपल्याला ती डाळ घालायची आणि झाकण ठेवायचं. आता यावरती आपण चणा डाळ पसरून देऊ आणि झाकण ठेवू. झाकण ठेवल्यामुळे करुटलेसुद्धा चांगले शिजतील. या भाजीमधले पाणीसुद्धा आटून जाईल. आता आपण झाकण काढून बघितलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाणी संपूर्ण आटलेलं आहे आणि डाळही शिजली आणि आपलं करुटलेसुद्धा छान शिजलेले आहे. आता कोथिंबीर घालायची. एकत्र करून घ्यायचं. आता यावरती घालायचं आपल्याला भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट 1 चमचा. तुम्ही हवं तर सुक्या नारळाचा किस किंवा मग ओल्या खोबऱ्याचा चव घातला तरी चालेल. आता यामध्ये शेंगदाणा कूट घालून झालेला आहे. मिक्स करायचं आणि तयार झालेली भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची. गरमागरम ज्वारी, बाजरीची भाकरी किंवा चपाती यासोबत याचा आस्वाद घेऊ शकता. आता छोट्या करुटल्यांची मसाला करुटले बनवायची आहे. त्यासाठी आपण इथे छोटे छोटे करुटले घेतलेले आहेत. त्याला सुरीने असे 2 काप करायचे, जेणेकरून आपण मसाला वांग्याला देतो तसे काप करायचे. आता कापलेले करुटले आपण आधीच धुतलेले होते. आता थोडं कढईमध्ये तेल घ्यायचं आणि त्याला छान परतून घ्यायचे तेलामध्ये. आता छोटे छोटे करुटले आपले परतून झालेले आहेत. आता आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा, ठेचून घेतलेलं लसूण, जिरे आणि कोथिंबीर. आता इथे कढईमध्ये तेल तापलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण, जिरे, कोथिंबीर घालायची आणि त्यावरतीच कांदा घालायचा. थोडा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत. तर इथे आपण लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि हळद घेतलेली आहे. कांदा परतून झालेला आहे. त्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे. तर आपल्याला एक वाटण लागेल. ओलं खोबरं आणि टोमॅटो याची पेस्ट केलेली आहे. ती आता ही मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायची. नंतर थोडं पाणी घालायचं. तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं. आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये फ्राय केलेले करुटले घालायचे. करुटले आपले कोवळे असल्यामुळे त्याचे बी काढायची आवश्यकता नाही. फ्राय केलेले करुटले या ग्रेव्हीमध्ये चांगले उकळू द्यायचे. आपल्याला हवा तेवढा रस्सा ठेवायचा नाही. भाजीवर छान तवंग आलेला आहे. आता गॅस बंद करायचा. वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि सर्विंग बाउलमध्ये ही भाजी काढून घ्यायची. अशा प्रकारे आपण पावसाळी करुटल्याची भाजी तयार केलेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.